हम्म. आजच्या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे एखाद्या साध्या विषयावरून झालेला वाद घ्या. समजा कोणत्या चित्रपट चांगला आहे किंवा किंवा ऑफिसमधला एखादा अगदी छोटा निर्णय कसा घ्यावा. हं. हा वाद अचानक इतका कसा वाढतो की संपूर्ण आठवडाभर अबोला धरला जातो. याचा कधी विचार केलाय आपण? हो ना. आणि आपण त्या चित्रपटाला किंवा त्या निर्णयाला इतके चिकटून नसतो तरी आपल्याला प्रचंड राग येतो. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला तो विषय खूप महत्वाचा वाटत असतो असं नाहीये. कसंय, यामागील खरं कारण हे आहे की जेव्हा कोणी आपल्या मताशी असहमत होतं तेव्हा आपला मेंदू त्यावर केवळ एक बौद्धिक चर्चा म्हणून प्रक्रिया करत नाही. अच्छा. हो, तो याला आपल्या अस्तित्वावर झालेला थेट हल्ला मानतो. बापरे, थेट हल्ला. आणि आणि ह्याच अस्वस्थ करणाऱ्या मानवी प्रवृत्तीवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आपला आजचा मुख्य संदर्भ आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं अत्यंत मार्मिक लेखन, ज्याचं नाव आहे आपण ऐकतो तेच सत्य असतं का. बरं, या लेखनाचं मूळ शीर्षक जरी श्रवणापलीकडचे किंवा खऱ्या आकलनावर आधारित असलं तरी यात उलगडलेली मानवी मानसशास्त्राची गुंतागुंत खरोखर थक्क करणारी आहे. मी सांगेन की आपण सहसा संवाद आणि मतभेद या गोष्टींकडे खूप वरवर पाहतो. म्हणजे आपल्याला वाटतं की हा फक्त दोन विचारांमधला संघर्ष आहे. अगदी तसंच. पण विद्यानंद यांच्या लेखनातून हे स्पष्ट होतं की हा वाद विचारांचा नसून तो आपल्या खोलवर रुजलेल्या वैयक्तिक सुरक्षितेचा प्रश्न असतो. सुरक्षितता म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, आपण आजवर जी मतं बनवली आहेत, ज्यांच्या आधारावर आपण जग बघतो, ती मतं जर चुकीची ठरली तर आपण आजवर जगलेलो चुकीचे होतो की काय अशी भीती वाटते. हो, अशी एक सूक्ष्म भीती माणसाला सतावत असते. आणि म्हणूनच ही चर्चा केवळ लोकांशी कसं बोलावं या वरवरच्या संवाद कौशल्याबद्दल नाहीये. खरंय. म्हणजे ही चर्चा आपल्याच मेंदूच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यांबद्दल आहे जिथे आपला अहंकार, आपले विचार आणि आपली ओळख यांची नकळतपणे सांगड घालत असतो. नक्कीच. लेखनात नमूद केलेला एक अत्यंत कळीचा मुद्दा मला सुरुवातीलाच मांडायला आवडेल. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मत स्वीकारत नाही तेव्हा आपण तिच्या त्या विशिष्ट विचाराला चुकीचं ठरवत नाही, तर आपण थेट त्या व्यक्तीच्या स्वभावावर किंवा तिच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उभं करतो. आपण असं का करतो? म्हणजे याच्या मुळाशी कोणतं मानसशास्त्रीय कारण दडलेलं आहे? कसं आहे, यामागे मानवी मेंदूची आणि अहंकाराची एक अतिशय गुंतागुंतीची यंत्रणा काम करत असते. विचार हवेतून येत नाहीत, ते आपल्या मेंदूत तयार झालेले विशिष्ट मार्ग असतात. ओके. जेव्हा आपण एखादा विचार वर्षानुवर्ष जपतो तेव्हा आपला मेंदू त्या विचाराला आपली ओळख मानू लागतो. म्हणजेच माझा विचार आणि मी यातील सीमारेषा पूर्णपणे पुसट होऊन जाते. अच्छा, म्हणजे माझा विचार म्हणजेच मी, असा आपला समज होतो. हो ना. आणि अशावेळी जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या मताला विरोध करते तेव्हा आपल्या मेंदूच्या संरक्षणात्मक यंत्रणेला असं वाटतं की हा हल्ला विचारावर नसून आपल्या संपूर्ण ओळखीवर झाला आहे. बापरे. कारण मेंदूला शारीरिक धोका आणि बौद्धिक धोका यातील फरक ओळखता येत नाही. हे खूपच भयानक आहे. ही संकल्पना मला एका वेगळ्याच उदाहरणाशी जोडावीशी वाटते. म्हणजे हे अगदी एखाद्या शेफसारखं आहे. शेफसारखं? कसं काय? हो, म्हणजे बघा, असा शेफ ज्याला फक्त स्वतः बनवलेलीच डिश आवडते आणि इतरांनी बनवलेलं अन्न न चाखताच बेचव ठरवून मोकळा होतो. अगदी अचूक. आणि आपला मेंदू हा त्या शेफसारखाच एखाद्या विचाराभोवती एक प्रचंड मोठा आणि अभेद्य किल्ला बांधतो. हो, आपण त्या विचाराला पुष्टी देणारा प्रत्येक नवा अनुभव, प्रत्येक वाचन एका विटेसारखा वापरतो आणि तो किल्ला अधिक मजबूत करत जातो. खरंय. आणि आता बघा, जेव्हा कोणीतरी आपल्याशी असहमत होतं तेव्हा आपल्याला तो केवळ एक वेगळा दृष्टिकोन वाटत नाही. आपला मेंदू त्या व्यक्तीला एक शत्रूचं सैन्य मानतो, जे आपण एवढी वर्ष मेहनत करून बांधलेला किल्ला पाडण्यासाठी आलेला आहे. हो. आणि त्यामुळेच आपण लगेच बचावात्मक स्थितीत जातो. आणि जेव्हा आपण अशा बचावात्मक स्थितीत असतो तेव्हा आपण नक्कीच तर्कसंगत विचार करत नसतो, बरोबर? अजिबात नाही. आपण केवळ प्रतिहल्ला करण्याच्या मनस्थितीत असतो. लेखनात हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की जेव्हा हा किल्ला धोक्यात येतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला केवळ चुकीचे म्हणत नाही. मग आपण काय करतो? म्हणजे आपण तिच्या व्यक्तिमत्वावरच शंका घेतो का? अगदी तेच. आपण तिला असमजूतदार, हेकेखोर, दुराग्रही किंवा थेट अहंकारी ठरवून मोकळे होतो. बापरे. हा मानवी मनाचा स्वतःची फसवणूक करण्याचा एक अत्यंत सोयीस्कर मार्ग आहे.
समोरच्याला चारित्र्यहीन किंवा मूर्ख ठरवलं की आपल्याला त्याच्या विचारांवर बौद्धिक प्रक्रिया करण्याची तसदी घ्यावी लागत नाही. म्हणजे स्वतःच्या विचारांमधील त्रुटी शोधण्याचे कष्ट टाळण्यासाठी आपला मेंदू समोरच्या व्यक्तीलाच खलनायक ठरवतो. पण यातला विरोधाभास पहाना. आपला स्वतःचा अहंकार दुखावला गेला आहे आणि तो लपवण्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला अहंकारी म्हणत आहोत. बरोबर. ही एक प्रकारची स्वतःचीच फसवणूक नाही का? आपण नकळतपणे आपले स्वतःचे दोष समोरच्या व्यक्तीवर लादत असतो. हो, आणि मानसशास्त्रामध्ये यालाच स्वतःच्या भावना इतरांवर प्रोजेक्ट करणे किंवा प्रक्षेपित करणे असं म्हणतात. अच्छा, प्रोजेक्शन. हो, आपल्याला स्वतःला आपल्या विचारांबाबत असुरक्षित वाटत असतं, पण ती असुरक्षितता मान्य करणं आपल्या अहंकाराला परवडणारं नसतं. त्यामुळे आपण सारा दोष समोरच्याच्या स्वभावावर ढकलतो. आणि इथूनच मग तो मूळ मुद्दा ज्यावरून चर्चा सुरू झाली होती तो कुठेतरी हरवून जातो. नक्कीच. आणि हा संघर्ष पूर्णपणे वैयक्तिक पातळीवर येतो. पण मग इथे मला त्या खलनायकाची बाजी समजून घ्यायची आहे. ज्या व्यक्तीला आपण आपला किल्ला उद्ध्वस्त करायला आलेला शत्रू मानत आहोत, ती व्यक्ती मुळात असा वेगळा विचार का करते? हा खूप चांगला प्रश्न आहे. जर आपण आपल्या जागी ठाम आहोत तर ती व्यक्ती तिच्या जागी इतकी ठाम का असते? या लेखनानुसार प्रत्येक दृष्टिकोनामागे एक संपूर्ण जीवनयात्रा असते असं म्हटलंय. हे जरा अधिक सविस्तरपणे समजावून सांगाल का? नक्कीच सांगेन. आपण मघाशी जो किल्ल्याचा संदर्भ घेतला तोच थोडा पुढे नेऊया. जसा तुम्ही तुमचा एक किल्ला बांधला आहे, तसाच समोरच्या व्यक्तीनेही तिच्या अनुभवांच्या विटा रचून तिचा स्वतःचा एक किल्ला बांधलेला असतो. अच्छा. विद्यानंद यांच्या लेखनाचं मर्म इथेच आहे. कोणतीही व्यक्ती अचानक एखादं मत बनवत नाही. जन्मल्यापासून आजवर त्या व्यक्तीने जे जग पाहिलं आहे, जे संघर्ष अनुभवले आहेत, म्हणजे तिच्यावर जे संस्कार झाले आहेत. हो, संस्कार, आणि तिने जे आघात सहन केले आहेत, त्या सर्वांतून तिचं एक विशिष्ट विचारविश्व तयार झालेलं असतं. तिच्या मेंदूची रचनाच त्या अनुभवांनी घडवलेली असते. खरंय. त्यामुळे जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी असहमत असते, तेव्हा ती तुम्हाला मुद्दामून त्रास देण्यासाठी किंवा तुमचा पराभव करण्यासाठी तसं करत नसते. म्हणजे ती फक्त तिच्या स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक असते. बरोबर. तिच्या अनुभवांच्या चौकटीतून काढलेला निष्कर्ष अगदी तार्किक आणि योग्यच असतो. तिचं सत्य हे तिच्या आजवरच्या जीवनयात्रेचा स्वाभाविक परिपाक असतं. आपण जेव्हा हे विसरतो तेव्हा आपण अशी अपेक्षा करत असतो की समोरच्या व्यक्तीने तिचा सगळा भूतकाळ, तिचे सगळे अनुभव बाजूला ठेवावेत आणि अचानक जगाकडे आपल्या दृष्टिकोनातून पाहावं. जी केवळ एक अशक्यप्राय अपेक्षा आहे. अगदी. पण एक मिनिट, मला इथे थोडं वेगळं मत मांडायचं आहे. म्हणजे एक प्रतिप्रश्न आहे माझा. हो, विचारा ना. हे तत्वज्ञानाच्या पातळीवर ऐकायला खूप शांत आणि समजूतदार वाटतं की प्रत्येकजण त्याच्या जागी बरोबर असतो. पण प्रत्यक्ष जगात असं कसं चालेल? म्हणजे तुम्हाला व्यावहारिक अडचण वाटतेय? हो ना. समजा एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीची मीटिंग सुरू आहे, जिथे कोट्यवधी रुपयांचा निर्णय घ्यायचा आहे, किंवा 2 देशांच्या सीमेवर तणाव आहे. हां. अशा वेळी जर प्रत्येकाने माझं सत्य वेगळं आणि तुझं सत्य वेगळं, आपण दोघेही बरोबर आहोत, अशी भूमिका घेतली तर कोणताही ठोस निर्णय कसा घेतला जाईल? बरोबर. व्यावहारिक जगात कुणाला तरी एकाला माघार घ्यावीच लागते आणि कुणाला तरी चुकीचं ठरावंच लागतं. तिथे या तत्वज्ञानाचा काय उपयोग? कोणीच कुणाचं ऐकणार नाही. हा अत्यंत कळीचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि इथेच आपण सत्य स्वीकारणे आणि निर्णय घेणे या 2 गोष्टींमधील फरक समजून घेतला पाहिजे. अच्छा, म्हणजे हे दोन्ही वेगळं आहे. हो. लेखनाचा उद्देश असा मुळीच नाही की जगात कोणतेच वस्तुनिष्ठ सत्य नसते किंवा आपण निर्णय घेण्याचेच थांबवावे. मग याचा अर्थ काय घ्यायचा? जेव्हा आपण म्हणतो की समोरची व्यक्ती तिच्या जागी बरोबर असू शकते, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की तिचा प्रस्ताव किंवा तिचा व्यावसायिक निर्णय आपण स्वीकारलाच पाहिजे. ओके. त्याचा अर्थ असा आहे की आपण तिच्या विचाराला नाकारताना तिच्या अस्तित्वाला किंवा क्षमतेला नाकारत नाही. बापरे, हा फरक खूपच महत्वाचा वाटतोय. म्हणजे व्यावसायिक किंवा व्यावहारिक पातळीवर आपण एका मताला प्राधान्य देऊ शकतो, पण त्यासाठी समोरच्या व्यक्तीला मूर्ख किंवा अकार्यक्षम ठरवण्याची अजिबात गरज नसते. अगदी बरोबर. कॉर्पोरेट मीटिंगचंच उदाहरण घेऊ. जेव्हा 2 मॅनेजर एका प्रकल्पावर भिन्न मते मांडतात, तेव्हा एकाचं मत स्वीकारलं जाणार हे निश्चित असतं. हो, ते तर आहेच. पण जर त्यांनी एकमेकांच्या अनुभवांचा आदर केला, तर जो हरतो त्याला अपमानास्पद वाटत नाही. त्याला समजतं की कंपनीच्या सद्यस्थितीला दुसरा निर्णय अधिक योग्य होता. खरंय.
याउलट जर तिथे अहंकार असेल तर माझा निर्णय नाकारला म्हणजे मला नाकारलं अशी भावना निर्माण होते. इथेच संवादाचं रूपांतर युद्धात होतं. व्यावहारिक जगात मतभेद असणे ही प्रगतीची लक्षणे आहेत, पण त्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात न होऊ देणे ही या आकलनाचं मुख्य यश आहे. ओके, आपण हे जरा उलगडून बघूया. यामुळे मला लेखनातील एका अत्यंत सुंदर आणि तितक्याच गंभीर विचाराची आठवण झाली. आपण संवादाला नेहमी एका स्पर्धेच्या किंवा युद्धाच्या स्वरूपात का पाहतो? हो ना? बहुतांश वेळा आपण समोरच्याचं म्हणणं ऐकत असतो. ते समजून घेण्यासाठी नाही तर त्याला उत्तर देण्यासाठी, त्याचे मुद्दे खोडून काढण्यासाठी आणि शेवटी आपला मुद्दा स्थापित करण्यासाठी. बरोबर. म्हणजे आपण ऐकत असतानाच आपल्या मेंदूत प्रतिवाद तयार करण्याचं काम अतिशय वेगाने सुरू असतं. आणि हीच खऱ्या संवादाची हत्या असते. जेव्हा आपण केवळ उत्तर देण्यासाठी ऐकतो तेव्हा आपण प्रत्यक्षात समोरच्याला ऐकतच नसतो. आपण फक्त काय करत असतो मग? आपण फक्त त्याच्या बोलण्यातून अशा जागा शोधत असतो जिथून आपण त्याच्यावर हल्ला करू शकू. ही पूर्णपणे एकतर्फी प्रक्रिया असते. बापरे. अशा वेळेत दोघांचेही शारीरिक आणि मानसिक संतुलन तणावपूर्ण असते. श्वासोच्छ्वास जलद होतो, स्नायू ताठरतात आणि मेंदूमध्ये तणाव निर्माण करणारी रसायने स्रवतात. आणि अशा अवस्थेत कोणतीही नवीन माहिती मेंदूत प्रवेश करू शकत नाही, बरोबर? अजिबात नाही. मग खऱ्या अर्थाने संवाद कसा घडतो, या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? लेखनात म्हटलंय की नात्यांमधील संवादाचं सौंदर्य हे जिंकण्यात नसून समजून घेण्यात आहे. पण हे समजून घेणे प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं? कारण राग आलेला असताना अचानक संत होऊन समोरच्याचं ऐकून घेणं माणसाला शक्य होत नाही. हे बदलणं खरोखरच कठीण आहे, कारण त्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूची मूळ रचना थोडीशी वळवावी लागते. या प्रक्रियेची सुरुवात जिंकण्याची लालसा सोडण्यापासून होते. जिंकण्याची लालसा सोडणे? हो. जेव्हा दोन व्यक्ती खऱ्या अर्थाने संवाद साधतात तेव्हा तिथे कोणीही जिंकत नसतं किंवा हरत नसतं. ते दोघं मिळून एका नवीन सत्याचा शोध घेत असतात. अच्छा. जेव्हा तुम्ही तुमचा वैचारिक बचाव सोडता तेव्हा तुमच्या शरीरातील तणावाची रसायने कमी होतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवतं की तुम्ही तिच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेली नाहीत, तेव्हा तिचाही बचाव कमी होतो. आणि मग खऱ्या अर्थाने अनुभवांची देवाणघेवाण सुरू होते. अगदी बरोबर. या संपूर्ण प्रक्रियेसाठी हा समृद्ध संवाद साधायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि यासाठी कोणतं व्यावहारिक साधन आपल्याकडे आहे? लेखनात दिलेली 2 अत्यंत प्रभावी साधने मला खूप भावली. ते आत्मपरीक्षणाचे प्रश्न. हो, तिथे आत्मपरीक्षणासाठी 2 अत्यंत भेदक प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न नुसते वाचायला सोपे वाटतात, पण ते प्रत्यक्ष स्वतःला विचारण्यासाठी प्रचंड वैचारिक धैर्य लागतं. नक्कीच. त्यातला पहिला प्रश्न आहे, मी जे मानतो तेच अंतिम सत्य आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारणं म्हणजे आपल्याच पायाखालची जमीन स्वतःच्या हाताने ओढून घेण्यासारखा आहे. हो, आणि म्हणूनच हा प्रश्न अत्यंत क्रांतिकारी आहे. आपण आजवर जो विचार प्राणपणाने जपला आहे त्यावर स्वतःच शंका घेणे ही खूप मोठी वैचारिक प्रगल्भता आहे. खरंय. जेव्हा तुम्ही शांतपणे स्वतःला हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमचं सत्य हे मर्यादित माहितीवर आणि विशिष्ट परिस्थितीवर आधारित आहे. जगात अब्जावधी लोक आहेत आणि त्यांचे अब्जावधी अनुभव आहेत. बापरे, बरोबर आहे. त्या सर्व अनुभवांच्या तुलनेत आपलं माहितीचं वर्तुळ किती लहान आहे याची जाणीव हा प्रश्न करून देतो. ही जाणीव आपल्याला नम्र बनवते. आणि एकदा का ती नम्रता आली की मग दुसरा प्रश्न विचारणं थोडं सोपं जातं. आणि तो दुसरा प्रश्न आहे, समोरच्या व्यक्तीच्या मतामध्ये काही अर्थ असू शकतो का? हा प्रश्न मला वैयक्तिकरित्या जास्त महत्त्वाचा वाटतो, कारण तो आपली ऊर्जा स्वतःचा बचाव करण्याकडून काढून ती समोरच्याला समजून घेण्याकडे वळवतो. दुसरा प्रश्न आणि संवादाचे दरवाजे उघडतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या मतामागील अर्थ शोधायला लागतो तेव्हा आपण एक प्रकारे डिटेक्टिव्ह किंवा संशोधक बनतो. अच्छा. आपण तिला विचारू लागतो, तुला असं का वाटतं? असा कोणता अनुभव तू घेतला आहेस ज्यामुळे तू या निष्कर्षापर्यंत पोहोचलास? या एका साध्या प्रश्नामुळे समोरच्या व्यक्तीला एक सुरक्षित व्यासपीठ मिळतं. तिला वाटतं की तिचं ऐकलं जातंय. हो. आणि मानवी मनाची सर्वात मोठी भूक कोणती असेल तर ती आपलं कुणीतरी ऐकून घ्यावं आणि आपल्याला समजून घ्यावं हीच असते. खरे, म्हणजे हा प्रश्न केवळ समोरच्यालाच समजावून घेत नाही तर तो आपल्या स्वतःच्या विचारविश्वाच्या सीमाही विस्तारतो. जेव्हा आपण त्या व्यक्तीची कथा, तिचा संघर्ष आणि तिचे अनुभव ऐकतो तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचे एक नवीन परिमाण समजतं जे आपण आजवर कधीच पाहिलेलं नसतं. अगदी बरोबर.
आणि यात आपण आपला जुना विचार गमावतो असं नाही, तर त्यात एका नवीन दृष्टिकोनाची भर पडते. हीच संवादाची सर्वात सुंदर निष्पत्ती आहे. तुम्ही तुमचं सत्य सोडत नाही, पण तुम्ही दुसऱ्याच्या सत्याला तुमच्या जगात जागा करून देता. यातून नात्यांमध्ये एक सखोल विश्वास निर्माण होतो. लोक सहसा मतभेदांमुळे दुरावत नाहीत. ते दुरावतात कारण मतभेदाच्या वेळी त्यांना असुरक्षित आणि अपमानित वाटलेलं असतं. जर आपण संवादात समोरच्याचा सन्मान राखू शकलो, तर कितीही टोकाचे मतभेद असले तरी नातं टिकून राहतं. नव्हे ते अधिक दृढ होतं. अगदी 100% खरं. या सखोल चर्चेतून आपण आज खूप महत्वाचे टप्पे पार केले. आपण सुरुवात केली ती मेंदूच्या बचावात्मक यंत्रणेपासून. हो, कसं आपण आपल्या विचारांना आपला किल्ला मानतो आणि असहमत होणाऱ्याला थेट आपला शत्रू किंवा चारित्र्यहीन व्यक्ती मानतो. त्यानंतर आपण पाहिलं की प्रत्येक व्यक्तीची वेगळी जीवनयात्रा तिचं एक वेगळं आणि स्वतंत्र विचार विश्व कसं घडवते. बरोबर. समोरची व्यक्ती आपलं म्हणणं ऐकत नाही म्हणून ती वाईट नसते, ती फक्त वेगळी असते. आणि सर्वात शेवटी आपण हे समजून घेतलं की खऱ्या संवादाचा उद्देश हा समोरच्याला पराभूत करणं नसून स्वतःला प्रश्न विचारून एका व्यापक समजुतीकडे वाटचाल करणं हा आहे. आणि हे सर्व करण्यासाठी लागणारी वैचारिक लवचिकता ही रातोरात येत नाही. हा एक जाणीवपूर्वक करायचा सराव आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला कोणी चुकीचं ठरवतं आणि आपल्या अंगाचं तिळपापड होतो, तेव्हा तो 1 सेकंड थांबून मेंदूला शांत करण्याची सवय आपल्याला जाणीवपूर्वक लावून घ्यावी लागते. आजच्या या चर्चेच्या शेवटी मला एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. आपण या संपूर्ण चर्चेत वारंवार पाहिलं की आपले आजचे विचार, आपलं आजचं सत्य हे केवळ आपल्या आजवरच्या जीवनयात्रेचे, संस्कारांचे आणि भूतकाळातील अनुभवांचे फलित आहे. पण आपलं जीवन इथेच थांबलेलं नाहीये. उद्या आपल्याला नवीन लोक भेटतील, नवीन तंत्रज्ञान येईल, नवीन संकटे येतील आणि आपले अनुभव पूर्णपणे बदलतील. निश्चितच, अनुभव बदलले की मेंदूची जुनी जडमटं गळून पडतात आणि विचारांची दिशाही बदलते. तर मग विचार करा, जर आपले आजचे विचार हे केवळ आजवरच्या माहितीवर आधारित आहेत आणि उद्या नवीन अनुभवांच्या प्रकाशात ते बदलणारच आहेत, तर मग जे सत्य आज आपल्याला अंतिम सत्य वाटत आहे ते उद्या आपलंच अज्ञान ठरू शकेल का? आपण आज ज्या विचारांसाठी इतरांशी भांडतोय, नाती तोडतोय, त्याच विचारांवर आपण 10 वर्षांनी कदाचित हसत असू. नक्कीच. आणि जर हे असंच मानवी उत्क्रांतीचं चक्र असेल, जर आपले विचार कायमस्वरूपी नसतीलच, तर मग आजच्या क्षणी कोणत्याही एका तात्पुरत्या मताला, एका दृष्टिकोनाला इतक्या अहंकाराने आणि कडवटपणे चिकटून राहण्यात खरोखर काय अर्थ आहे? या एकाच अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत मुक्त करणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण आपली ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या प्रश्नाचं उत्तर कुठे बाहेर नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या स्वतःच्याच अंतरंगात दडलेलं आहे.